राज्यात भोंदू बाबांची जणू लाटच आली आहे असं म्हणायची वेळ आली आहे. आता आणखी एका बाबाला अटक करण्यात आली आहे. स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदू बाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली. आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर मामा भोसले याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. तसेच भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणूक या प्रकरणात बारामती व दौंड पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी केल्याप्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर महिलांवरील अत्याचार व्यतिरिक्त कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो असे खोटे आश्वासन देऊन भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचेही आरोप आहेत. अत्याचार प्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सद्यस्थितीत तो जामिनावर असतानाच कुर्डुवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. भोंदूबाबा सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करत होता. व्यवसाय आणि उद्योगात भरभराट आणण्यासाठी पूजा अर्चा केली पाहिजे असे सांगून त्याने एका व्यक्तीकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. संबंधित भक्ताने मनोहर मामा आणि त्याच्या साथीदाराला 50,000 रुपये दिले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारावर आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मनोहर भोसलेला पुण्यातून अटक केली.